महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सिटी इंडिया न्यूजकडून सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मुख्य संपादक, कार्यकारी संपादक, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तसंच ब्युरो चीफ, जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, जिल्हा उपसंपादक, तालुका उपसंपादक तसंच सर्व पत्रकार, सिटी इंडिया न्यूज परिवार। सैनिक व माजी सैनिक यांचा शिरूर नगर परिषदेने केला सन्मान। भारतीय स्वातंत्र्याच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण देशभर हर घर तिरंगा हे अभियान राबवले जात असून शिरूर नगर परिषद मार्फत अनेक महत्त्वाचे उपक्रम राबविले जात आहेत। यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या जीवाचे रान केले ते स्वातंत्र्य सैनिक आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी देशाला समर्पित केले असे सैनिक व माजी सैनिक यांचा शिरूर नगर परिषदेच्या वतीने दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी सन्मान आणि सत्कार करण्यात आला। सदर कार्यक्रमासाठी शिरूर शहरातील व आसपासचे आजी व माजी सैनिक यांना आमंत्रित करण्यात आले होते। या कार्यक्रमामध्ये कॅप्टन प्रभाकर बाबूराव थेऊरकर, सेना मेडल कॅप्टन विश्वनाथ गोविंद मांडगे, कॅप्टन जयवंत किसन कटके, श्री लक्ष्मण जगदाळे, श्री राज गोपाळ, श्रीमती शीतल दत्ता कांडेकर, श्री रामदास आबासाहेब दळवी, श्री शरद रंगनाथ शिंदे, श्रीमती शोभा गोपीनाथ नवले, श्री जयसिंग ढवळे आजी माजी सैनिक इत्यादी उपस्थित होते। या कार्यक्रमादरम्यान अनेक माजी सैनिकांनी आपल्या सेवा काळातील 1971 ची लढाई तसेच कारगिल युद्धामधील अनुभव सांगून देशाप्रती असलेले आपले प्रेम व्यक्त केले। सदर कार्यक्रम शिरूर नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी श्रीमती स्मिता काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला असून प्रशासकीय अधिकारी श्री राहुल पिसाळ, सहाय्यक कर निरीक्षक श्री रामचंद्र नरवडे, संगणक अभियंता रत्नदीप पालके, लेखाधिकारी पंकज माने, लेखापाल मोहन गुरव, कर निरीक्षक अक्षय बनगिरवार, रचना सहाय्यक पंकज काकड, आस्थापना प्रमुख विठ्ठल साळुंके, पाणीपुरवठा अभियंता श्री आदित्य बनकर, श्री चंद्रकांत पठारे, श्री अमृत भवर, श्री प्रमोद पवार, श्री महेश गावडे व नगर परिषदेचे इतर व सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। सर्वात शेवटी श्री भूषण कडेकर यांच्याद्वारे आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। सिटी इंडिया न्यूजसाठी शिरूर तालुका प्रतिनिधी शकील मनियार।